बॉल अडवल्यानंतर 2 धावांवर समाधानी राहावं लागेल, ते म्हणजे बॅटिंग करताना टीम देवांश राजे टीमच्या सुधीर मुंबरे खेळाडूला. प्रामुख्याने जर विचार करायला गेला तर सुधीर मुंबरे हा खेळाडू असा खेळाडू आहे, या मैदानाची जर परिसीमा पाहिली तर परिसीमेच्या पलीकडे षटकार मारण्यासाठी नाही तर चौकार मारण्यासाठी ओळखला जातो. या मैदानामध्ये 6 बॉल 6 बाउंड्रीज मारण्याचा रेकॉर्ड सुद्धा याच्या नावावर आहे. असा गुणवान खेळाडू आपण पाहिलं तर मैदानामध्ये आहे. उंची जरी लहान आली तरी क्रिकेटमध्ये त्यांची उंची महान आहे. बघा, स्क्वेअर कट करायचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु त्या समोर सुद्धा पाहिलं एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू किरण वलकुंडे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय केटीसी लाईव्हच्या रूपामध्ये किरण वलकुंडे कॅप्टन लीडिंग फ्रंट म्हटलं जातं, तसंच कुठेतरी गोलंदाजी करतोय. पहिलं षटक आपल्या स्वतःवर नक्कीच घेतलंय. पहिल्या षटकामध्ये येतोय बिरेश्वर टीम साठी. यानंतरचा बॉल कट केलाय, रचनात्मक फटका, कलात्मक फटका. जेवढा पेस होता किरणचा त्याला फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. कम ऑन डिझाय. यानंतरचा बॉल चांगला फटका केसलाय, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये बॉल जाईल, परंतु तोपर्यंत एक धाव मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतील. करण पाटील पाहिलं तिथे क्षेत्ररक्षक होते. नेहमी पाहिलं करणची क्षेत्ररक्षकाची कामगिरी अतिशय उत्तम असते. तर मागील काही हंगामामध्ये पाहिलं तर करण कडून सुद्धा अप्रतिम झेल, अविश्वसनीय झेल सुद्धा पकडण्याचं काम झालं आणि आता सुद्धा पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षकाचं काम केलं. बाउंड्री अडवली, वाचवल्या धावा आपल्या टीम साठी. आता डावखुरा फलंदाज आलाय तो प्रशांत मडवी. जर प्रशांत मडवीचा जर आपण विचार करायला गेला तर ऑक्शन टेबलवर प्रशांत साठी बरीच चोरस लागली होती. चांगला फटका मैदानाला घरंगळला जातो. करणच्या हातामध्ये एक चांगला क्षेत्ररक्षक आहे या संघाचा, चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. असा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल मिडॉनच्या ठिकाणी आहेत तयार, त्यांच्या हातामध्ये बॉल गेल्यानंतर डॉट रूपात बॉल जातोय. चांगलं क्षेत्ररक्षक करतोय. यानंतरचा बॉल फुलटा जरूर त्याला टॅप केलाय, क्षेत्ररक्षक डोक्यावरून बॉल चाललाय. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात, बॉलला जरूर अडवतात. फेकी सुद्धा तेवढी चांगली होईल, परंतु काय चांगला बॉल नक्कीच मारला. फक्त टॅप केला होता. अंडरआर्म क्रिकेटला जशा प्रकारे टॅप करून चौकार मारला जातो तसंच कुठेतरी प्रयत्न होता. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकांती धावसंख्या जर पाहिली तर तब्बल बिनबाद 9 अशी धावसंख्या आहे. कमॉन डीजे. हुरिकेनचा टी शर्ट आहेत. टी शर्ट सुद्धा अतिशय दर्जेदार आहेत. गावदेव प्रसन्न टीमचं पाहिलं जर्सीवर लोगो आहे. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगचा आपलं पाहिलं हे लोगो आणि लोगो पाहिल्यानंतर बघा मायक्रोस्कॅन फायबर आणि हा सुद्धा लोगो आहे. त्यासोबत पाहिलं तर द वॅफल बिस्टो हे सर्व स्पॉन्सर्स आणि स्पॉन्सर्स येते. प्रत्येक एंटरप्राइजेसचं पाहिलं जर्सीवर लोगो. इथे चांगला फटका केसलाय, बॉल हवेत आहे. झेल घेण्याची संधी जरूर उपलब्ध झाली होती. थोडे फंबल झाले क्षेत्ररक्षक, तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरतो सुधीर. बाळू वाघमारे गोलंदाज जे आलेत वैयक्तिक स्वतःसाठी पहिले षटक घेऊन आणि त्याचबरोबर संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत ते गोलंदाज बाळू. थोड्याच वेळात आपण जर पाहिलं असेल तर काय सुरेख असं जर्सीज पाहिल्यात. प्रत्येक खेळाडूच्या अंगावर टापटीप असं जर्सी. सुधीरला पाहिलं तर ऑरेंज जर्सी मध्ये पाहतो, त्याबरोबर यष्टिरक्षकाची भूमिका पार पडताना अभिजित सुद्धा पाहिलं तर तो सुद्धा ब्ल्यू जर्सी मध्ये आहे. प्रत्येकाच्या जर्सीवर स्पॉन्सरचे सुद्धा लोगो आहेत.
वेफेल बिस्टो असो, त्याचबरोबर मायक्रोस्कॅन फायबर असू दे, प्रतीक इंटरप्राइजेस असू दे, त्याचबरोबर श्रीजा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं योग्य असं भान ठेवलं या कमिटीने. इथे बॉल हवेत गेला, झेल होण्याची संधी प्राप्त झाली आहे आणि उलटा जाऊन झेल पकडण्याची संधी सुद्धा आपल्या नावाने केली आणि फलंदाज बाद होतोय. सन्माननीय गणेशदादा पाटील इथे उपस्थित राहिलेत. अतकरगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गणेशदादा पाटील इथे उपस्थित राहिले. त्याचबरोबर चिंचोली गोळेचे हेमंतदादा पाटील सुद्धा उपस्थित राहिलेत. तर अतिथी मान्यवरांना विनंती करतो येऊन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय गणेशदादा पाटील उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. अतकरगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, त्याचबरोबर हेमंतजी पाटील यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. त्याचबरोबर नरेशजी पाटील साहेबांचं सुद्धा इथे सहर्ष स्वागत. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. श्री 11 नेहमी आपण पाहिलेला संघ या टुर्नामेंट मध्ये खेळत असायचा. या संघ मालकांचा ते आपले पाहिले पाटील साहेब इथे उपस्थित राहिले, सहर्ष स्वागत असेल. वळूयात मॅच कडे. मॅच मध्ये सर्वांचं लक्ष लागलंय. विकेट गेली, विकेट गेल्यानंतर स्वतः कॅप्टन ऑन स्क्रीन झालाय. यष्टेकडून थोडी चुकी झाली, कीपर कडून थोडी चुकी जरूर झाली, परंतु बॅकअप होता आणि प्रत्येक गोष्टीला पाहिलं तर बॅकअप हवंय. अकरा धावफलकावर पाहिलं तर धावसंख्या स्थिरावली. चांगली गोलंदाजी करतो बालो. इथे बॉल हवेत जरूर होता, परंतु विद्युत वाहिन्या ज्या आहेत या मैदानाचा सर्वात मोठा अडचण काय असेल खेळाडूंसाठी, जर का एखादा दुश्मन काय असेल त्या विद्युत वाहिन्या आहेत. निर्जीव आहेत, परंतु या सजीव खेळाला पाहिलं तर बऱ्याचदा अडचण निर्माण करतात. बॉल हवेत गेला असता, झेल झाला असता किंवा षटकार चौकार जरूर गेला असता, परंतु अडचण निर्माण झाला तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रशांत मडवी, जो 2 बॉल आणि 2 धावेवर खेळतोय. एक सुरेख फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू. पाहिलं तर आता डावखुरा खेळाडू आणि विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. सर्वात कमी वयामध्ये पाहिलं तर पीपीएलच्या कॅप्टन्सी अंडर क्वालिफाय होणारा जर कोणता खेळाडू असेल तर तो सुद्धा पाहिला तर प्रशांत मडवी होता. त्या संघाने पाहिलं श्री 11 टीम साठी पहिल्याच हंगामात त्याच्या क्वालिफाय केलं होतं संघाला आणि संघाला ट्रॉफीचं मानकरी सुद्धा मिळून दिलं होतं. 4थ्या नंबरची ट्रॉफी त्याला मिळाली होती, पण सर्वात कमी वयाचा कर्णधार म्हणून त्याची नोंद नक्कीच घेतली जाते. यानंतरचा बॉल पाहिला फक्त स्टेअर केलाय आणि स्टेअर केल्यानंतर हलक्या गतीने नक्कीच बॉल खेचला होता. स्ट्राईक मिळून देतात ते आपल्या कॅप्टनला आणि कॅप्टनला स्ट्राईक मिळून देण्याचं काम करतायत. दुसरं षटक मार्गस्थ असताना 13 एक विकेट गेली आहे. मोठ्या मोठ्या फटक्यासाठी ओळखला जातो अतिश, आणि अतिश पाहिलं तर अतिशचा जर विचार केला तर खूप चांगली बॅटिंग केली अतिशने. 50 धावा कमवण्याचा सुद्धा मान या स्पर्धेमध्ये अतिशच्या नावावर आहे. चांगली बॅटिंग अतिशच्या रूपामध्ये पहिल्या मॅच मध्ये अतिशने केली होती आणि देवाश राजे 11 टीम त्या टीमच्या जर संघ मालकांचा विचार केला तर वारंवार अतिशवर तेवढा विश्वास सुद्धा टाकतायत. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवला बाउंड्रीच्या बाहेर, येईल षटकार, मिळाला धावा 6. डीजे
तर 2 षटकांचा खेळ बाकी असावा आणि या येणाऱ्या 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ते 28 धावेची. 2 षटक 28 धावा. अभिजित पाटील आलेत, 40+ खेळाडू आहेत, परंतु अजूनही पाहिलं तर या नवतरुणांमध्ये तेवढाच दमखमीचा खेळ सुद्धा करण्यामध्ये माहिर आहेत, जे बॉन्झर एंड कडून गोलंदाजी करतील आणि बॉन्झर एंड कडून गोलंदाजी करताना आपण त्यांना पुन्हा एकदा पाहतोय. मागच्या 2 मॅच मध्ये त्यांचा सुद्धा खेळ तेवढाच गुणवान झाला होता. आता पुन्हा एकदा संधी असेल. बघा बॉल लीव जरूर केलाय, परंतु पंचांनी सांगितलं योग्य दिशेने बॉल हाताळला होता गोलंदाजाने. हा बॉल जातोय पहिल्याच निर्धाव रूपामध्ये. प्रशांत मडवी तारीफ करावी लागेल खेळाडूची, परंतु अद्याप तर या मॅच मध्ये थोडेसे शांत आहेत. परंतु प्रशांत मडवी सारखा खेळाडू जर पाहिला तर कधीही विस्फोट खेळ करण्यासाठी ओळखला जातो. मॅच मध्ये शेवटपर्यंत स्वतःला ठेवून जावं लागेल. यानंतरचा बॉल आवे बॅटने फटका खेचलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, मस्तक पे दस्तक, बॉल सीमारेषे बाहेर बाउंड्री लाईन ओलांडतोय, चौकार येतोय. तर आपल्या केटीसी लाईव्हचं जे सर्व आमचे कॅमेरामॅन आहेत यांचं सुद्धा मी गोड कौतुक करेल. मागील पूर्ण दिवस एवढा ऊन होता आणि उन्हात सुद्धा पाहिलं तर त्यांचं काम अतिशय योग्य आहे आणि 100% आपल्या टीमसाठी तेवढं काम करतात. कारण केटीसीची पूर्ण टीम आणि टीमचे सर्व कॅमेरामॅन असेल, त्याबरोबर त्यांचं सेटअप मॅन असेल. इथे बघा फुलटॉस बॉल होता, त्या लॉंग ऑफच्या दिशेने एक फटका खेचलाय. बाउंड्री लाईनच्या जवळ बॉल जरूर गेला होता, पण तो मोठा फटका करण्यामध्ये कन्वर्ट केला नाहीये. तर इथे व्यासपीठावर उपस्थित प्रवीण भाऊ पाटील, त्यासोबत प्रसाददादा देशमुख, त्यासोबत दिनेशदादा पाटील आणि त्यासोबत रणजितदादा पाटील हे सर्व उपस्थित मान्यवर यांचं सहर्ष स्वागत असेल. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आमचे प्रमुख मार्गदर्शक या पूर्ण टुर्नामेंट मध्ये यांचं सहकार्य आम्हाला मोलाचं लाभलं, यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. प्रसाददादांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. हे व्यासपीठावर जेवढे अतिथी मान्यवर बसलेत यांची आमच्या या आयोजन कमिटीला सुरेख अशी साथ लाभली आहे.
क्षणचित्र टिपलेत आपले अतिथी मान्यवर व्यासपीठावर जे उपस्थित आहेत. प्रवीण भाऊ असतील, सुजितजी देशमुख असतील, त्याचबरोबर पाहिलं तर अमितजी देशमुख असतील, आमच्या अतकरगावचे पाटील साहेब आहेत, त्याचबरोबर पाहिलं दिनेश पाटील असतील आणि प्रसादजी देशमुख, त्याचबरोबर आमचे समवेत बसलेले सर्व अतिथी मान्यवर यांचं सुद्धा पुनश्च आपण करूयात या टुर्नामेंटद्वारे स्वागत. धावसंख्या जर पाहिली तर 20 झाले धावसंख्या, 1 विकेट तंबूच्या आसऱ्याला गेली आहे. 2.2 ओव्हर झाली आहे आणि 24 झाल्या धावसंख्या. धावसंख्या झाली आहे. 47 धाव्यांची गरज असताना पाहिलं तर बॅटिंग क्रीजवर आहे. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये अजूनही तैनात आहेत. इथे थोडं नक्की जागा बनवली, ऑन साइडला फटका खेचायचा प्रयत्न केलाय, मिड विकेट मध्ये नक्कीच बॉल खेचलाय. तोपर्यंत थ्रो सुद्धा चांगला झालाय करंटच्या रूपामध्ये आणि 1 धाव आणि 1 धावेवर समाधानी व्हावं लागेल दोन्ही फलंदाजाला. आता इथून आक्रमण करावं लागेल. मॅच पाहिलं तर महत्वाच्या टप्प्यामध्ये पोहोचले. शेवटचे काही बॉल शिल्लक म्हणावे लागतील असतील. अजून फक्त 8च बॉलचा खेळ शिल्लक राहिला आणि 22 धावेंची अजूनही गरज असेल. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 22 धावेंची गरज असेल. या दोन्ही फलंदाजांमध्ये तेवढी क्षमता आहे. प्रशांत मध्ये सुद्धा पाहिलं तर तेवढी ताकद आहे, दमखम आहे प्रशांत मध्ये, परंतु आता मारावा लागेल, फटकेबाजी करावी लागेल. इथे फटका खेचला, बॅटच्या रडार मध्ये बॉल आला, त्याला लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहत राहिले, त्यांच्या डोक्यावरून बॉल फरार झाला, सीमारेषा बाहेर. बिग बिग षटकार. यानंतरचा पुढील बॉल सुद्धा त्याच दिशेने सेम टू सेम कॉपी. रिझल्ट काय येतोय तर रिझल्ट 6 धावांचा कॉपी केली. जर पाहिलं तर कशामध्ये या षटकाराच्या धावेने नक्कीच 6 धावेची मोहर आणि धावसंख्या वाढते 37 पर्यंत. 37 धावा झाल्यात डीजे. लोणावळ्याचा घाट सरल्यानंतर नक्कीच पुढे गेल्यानंतर मळवली स्टेशन आणि तिथे आपल्या असणारा एकविरा आईचं मंदिर आणि एकविरा आईचं मंदिराला स्मरण करूयात. अजूनही पाहिलं तर 6 बॉल आणि 6 बॉलचा खेळ बाकी असताना 10 धाव्यांची गरज असेल. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 10 धाव्यांची गरज. गोलंदाज आला शुभमला आता पाहिलं तर या 6 बॉल मध्ये 10 धावा वाचवायच्यात. 6 बॉल आणि 10 धाव्यांची गरज. या मैदानाचा जर विचार केला तर 6 बॉल मध्ये 10 धावा वाचवल्या गेल्या सुद्धा आणि मागच्याच मॅच मध्ये पाहिलं तर 6 बॉल मध्ये 22 धावा जमवल्या सुद्धा. परंतु प्रत्येक मॅच ही काहीतरी वेगळं असतं. प्रत्येक मॅच मध्ये येणारा गोलंदाज वेगळा असतो, प्रत्येक मॅच मध्ये असणारं वातावरण वेगळं असतं, फलंदाज वेगळा असतो. आता या मॅच मध्ये काय होणार, 6 बॉल मध्ये 10 धावा जमवल्या जाणार का की 6 बॉल मध्ये या 10 धावा वाचवल्या जाणार. माझ्या साथीला साथी स्कोरर आदित्यजी ठोंबरे सुद्धा आहेत चिंचवलीचे, त्याचबरोबर थोड्या वेळापूर्वी दिशांत पाटील सुद्धा उपस्थित होते. यांचं सुद्धा सुरेख काम आमच्या सोबत या आयोजन कमिटीमध्ये त्यांचं लाभतंय. चांगलं काम आमच्या सोबत केटीसी लाईव्हचे सर्व पाहिलं तर त्यांची कमिटी आणि त्याचबरोबर अजिंक्यजी पवार आणि यांची पूर्ण कमिटी इथे करते. त्याचबरोबर आमचे पंच सुद्धा आम्हाला तेवढेच चांगली कामगिरी करून देतात, तेवढंच चांगलं रिझल्ट पंचांच्या रूपामध्ये भेटतोय. पहिलाच बॉल समोर दिलाय, पट्ट्यात आला आणि त्याचा कार्यक्रम केला असं म्हणावं लागेल. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दाखवतोय सासगावचा क्रिकेटचा बँड. षटकार किंग का म्हटलं जातं, पहिल्या हंगामामध्ये सुरुवात केली होती. त्या पहिल्या हंगामामध्ये पाहिलं तर या फलंदाजाने स्वतःच्या नावावर किताब मिळवला होता, सिक्सर किंग. त्या पहिल्या हंगामामध्ये त्याची ओळख केली जाती होती आणि आता सुद्धा पाहिलं बॉलला पाठवलं एनपी ढाब्यावर, मिळाल्या 6 धावा, षटकार. देशमुख आणि त्याचबरोबर राहुलजी पवार यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय.
सनी देशमुख आणि त्यावर राहुल पवार. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन बॉल फटका खेचलाय, स्क्रीनला टच करेल, बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर आणि मॅच विजयी करतोय, जिंकतोय टीम. पाहिलं तर देवांश राजे 11 राजा सारखी पाहिलं तर इथे एंट्री झालीये, बॅटिंग केली, शेवटपर्यंत नॉट आउट राहिला. कॅप्टन सुद्धा पाहिलं तर नॉट आउट होऊन मैदानाच्या बाहेर येतोय. आतिश बघा थंब करतोय आणि समोरच्या टीमला सुद्धा इथे गारद करण्याचं काम सुद्धा करतोय. प्रशांत आणि प्रशांतच्या साथीला पाहिलं तर स्वतः कॅप्टन, त्याचं नाव आहे आतिश देशमुख. प्रशांत मडबी आणि प्रशांतच्या जोडीला पाहिलं तर चांगली बॅटिंग अतिशय सुद्धा झाली, शेवटपर्यंत नॉट आउट राहिले. प्रशांतने तब्बल पाहिलं तर 18 धावांची खेळी साकारली आणि पहिलं षटक हाताळताना तब्बल 7 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट सुद्धा मिळवल्या त्या. तर नो डाऊट या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जाणार आहे. वन अँड ओनली या मॅच मधला दर्जेदार खेळाडू, ज्या खेळाडूने ऑलराऊंडर खेळ केला, ज्या खेळाडूने पाहिलं तर आपल्या संघ मालकाच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्याचं काम केलं, असा प्रशांत मडबी. प्रशांत यायचा आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब नक्की स्वीकारण्यासाठी. तर सन्माननीय जितूजी चव्हाण साहेबांना सुद्धा विनंती करतो, आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. तर सन्माननीय पाहुणे सनी देशमुख सरांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण प्रशांत मडबी या खेळाडूला प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचे. तर सन्माननीय सनीदादा देशमुख यांना विनंती करतो की आपल्या हस्ते या खेळाडूला आपण प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन गौरवण्यात यायचे. हॅलो, या सनी दादा आपल्या हस्ते, आपल्या शुभ हस्ते पाहिलं तर या गुणवान खेळाडूला आपण गौरवण्यात येणार आहोत की प्लेअर ऑफ द मॅचचा किताब त्याला जातोय. देवांश राजे 11 ताकई टीमचा खेळाडू आणि या खेळाडूला आपण पाहिलं तर इथे गौरवतोय. धन्यवाद. प्रशांत 2 मिनिटं फक्त आपले द्या. प्रशांत 2 मिनिटं फक्त. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू. तर मी रोहित गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण इथे सन्मानित करायचंय सनीदादा देशमुख यांना. सनीदादा देशमुख यांना आपण इथे सन्मानित करणार येणार, तर सनीदादांना विनंती असेल की यायचंय आपण. आपला योग्य असा मान सन्मान इथे आमच्या मार्फत केला जातोय. आपली उपस्थिती अतिशय मोलाची आहे. आपल्या उपस्थितीने नक्कीच आमच्या सर्व आयोजक कमिटीमध्ये अजून बल येतं, 10 हातीचं बल नक्कीच या सर्व आयोजन कमिटीमध्ये आपल्या उपस्थिती आलंय. नक्कीच सनीदादांचा इथे सत्कार केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान करूयात आपण प्रसाददादा देशमुख यांचा. मी विनंती करतो आयोजन कमिटीमधील हर्षद हलपतराव यांना की आपल्या हस्ते आपण प्रसाददादांचा इथे सन्मान करायचा आहे. तर त्यानंतर ग्रामपंचायत माजी उपसरपंच आणि या विभागामधील व्यक्ती ते एक ज्येष्ठ असे व्यावसायिक यांचा आपण इथे मान सन्मान नक्कीच करणार आहोत. तर रोहित गायकवाड यांना विनंती करतो की आपण गणेशदादांचा मान सन्मान करून घ्यायचा आहे.
वेळेअभावी पाहिलं तर आपल्याला सर्व गोष्टी लवकरात लवकर उरकून घेण्याचं नक्कीच इथे आग्रह करण्यात येतोय, कारण की वेळ आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि आपले अतिथी मान्यवर त्यांचा मोलाचा वेळ देऊन आपल्या इथे उपस्थित राहिले त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्माननीय हेमंतदादा पाटील यांना सुद्धा विनंती करतो आपला सुद्धा हा सन्मान स्वीकारायचा आहे. तर मी अक्षय पाटील यांना विनंती करतो की आपल्या हस्ते अप्पर पाटील सरांचा इथे सन्मान करायचा आहे. अक्षय पाटील या आपल्या हस्ते अप्पर पाटील सरांचा इथे सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढील सन्मान रोहित गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण जितू चव्हाण सरांचा इथे सन्मान करायचा आहे. जितू चव्हाण सरांना सुद्धा विनंती असेल, जितू चव्हाण सरांना विनंती करतो की आपण सुद्धा यायचंय, आपला सुद्धा योग्य असा मान सन्मान आमच्या या आयोजन कमिटी मार्फत केला जाईल. या सन्मानाचा आपण नक्कीच मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद. त्यानंतर नरेश पाटील साहेबांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा यायचंय. नरेश पाटील आपला सुद्धा योग्य सत्कार केला जाईल. फर्स्ट एड. धन्यवाद सर. सर्व अतिथी मान्यवर इथे उपस्थित राहिलेत आणि उपस्थितीनंतर नक्कीच आपल्या ह्या कार्यक्रमाला अजूनही शोभा वाढली आहे. हा जर कार्यक्रम पाहिला तर आज दुसऱ्या दिवसामध्ये आहे, 11व्या पर्वामध्ये आहे आणि 11व्या पर्वामध्ये पाहिले तर पाहुण्यांची मांदियाळी इथे उपस्थित आपल्याला होताना पाहतोय आणि त्याचसोबत आपण आता या पाहुण्यांचा मान सन्मान करून झाल्यानंतर बोलूयात आपल्या कॉम बॉक्स मध्ये आपले अंकितजी मालुसरे सर उपस्थित आहेत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 पर्व 11वा आणि या 11व्या पर्वामध्ये आपण बघतो की देखणं आणि दिमागदार आयोजन आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतंय. कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. खरं तर या ठिकाणी आपण बघतो की अजिंक्य असतील, निशांत बागडे जे टेक्निशियनची भूमिका साकारतात आणि त्यांची संपूर्ण टीम, धनंजय, सचिन, प्रवीण जे कॅमेरामॅन म्हणून फार चांगलं वर्क करतायत. चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी, जसं अजिंक्य बौड सर यांनी सांगितलं की अगदी 1-2 वर्षात यांनी कमवलेली ही फार मोठी संपत्ती आहे. कारण आपण बघतोय की हल्ली लाईव्ह प्रक्षेपण ज्या ज्या ठिकाणी होतं त्या त्या वेळेला आपण बघतोय की सगळ्या गोष्टी अगदी आपल्याला सुरळीत पाहायला मिळतात. मग फक्त क्रिकेटच नव्हे तर बैलगाडा क्षेत्र असेल त्या क्षेत्रात सुद्धा मी तर म्हणून योग्य ते डिसिजन तुम्हाला देताना आपण बघतो. आणि KTCचं नाव फार मोठं आहे. कर्जत टेनिस क्रिकेट हे जे लाईव्ह चॅनल आहे ते चॅनलचं नाव फार मोठं आणि आपण बघतोय की मोठमोठे इव्हेंट त्यांच्या माध्यमातून कव्हर केले जातात. त्या संपूर्ण टीमला आपण मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. मैदानावरती मॅच रंगते मराठा वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात वैष्णवी 11. टॉस जिंकला मराठा वॉरियर्स या टीमनं पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि हा निर्णय पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी चुकवला तो खऱ्या अर्थाने आकाश पाटीलला, ज्याने ठोकला तो एक दर्जेदार षटकार. अगदी क्रिकेटला पोषक असं वातावरण आणि अशा पोषक वातावरणात आयोजित करण्यात आलेले एक नामांकित धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग. आपण अजिंक्य बौड सर बघितलं आता सर्वत्र मला वाटतं या फेस्टिवलला सुरुवात झाली आहे आणि त्यापैकी एक खोपोलीतील नामांकित फेस्टिवल अर्थातच रायगड महोत्सव
या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। अगदी संत पाटणकर क्रीडांगणावरती तो महोत्सव त्या ठिकाणी आपण बघतो आणि तो महोत्सव त्या ठिकाणी मी तर म्हणेन अगदी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करण्याचा बहुमान सुद्धा या कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्ह या टीमला मिळालेला आहे। त्यांना आपण मनापासून आभार आणि शुभेच्छा व्यक्त केल्या पाहिजेत, कारण त्यांनी कमवलेली फार मोठी मी तर म्हणेन संपत्ती आहे। त्यांना स्वतःला सिद्ध केलं आणि त्याच्या जोरावरती आपण बघतोय कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्ह हे चांगलं क्लॅरिटी आणि क्वालिटीनं उभं राहिलेलं नव्यानं फार चांगलं चॅनल आपण बघतोय। जर कुणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि आपण बघतो की सगळ्यांच्या मित्र म्हणेन घराघरात हे चॅनल आपण पोहोचवण्यास मदत करूया। नक्कीच केटीसीला सुद्धा मनापासून शुभेच्छा असतील। या स्पर्धेला पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊया। थोडासा व्यत्यय आला होता कारण इंजर्ड झाले होते बॅट्समन मयूर पाटील, आता ते पुन्हा मैदानावरती दाखल होतील। चेंडू सीमा पार जातोय, चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होईल 15। गोलंदाज तयार आहे, स्विच हिट, मनगट बदललं, मयूर पाटीलने गुडघे टेकले होते, चेंडूला येऊ दिलं आणि अनोख्या अंदाजात भिरकावलं डीप तडम्यानला षटकारासाठी। फलंदाज आहे त्याला दुखापत झाली होती आणि आपण सातत्याने ऐकलंय की वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा येतो तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन। मयूर पाटील थांबला, त्यानं स्वतःला मित्र म्हणून वेळ दिला, इंजर्ड होता, तदनंतर स्वतःवरती मित्र म्हणून एक चांगली शस्त्रक्रिया अर्थातच फर्स्ट एड करत तो मैदानावरती दाखल झाला आणि त्याच जोशाने त्यानं बॅटिंग केले, एक स्विच हिटच्या माध्यमातून लगावला डीप थर्डमॅनला षटकार, तदनंतर ठोकला एक चौकार आणि धावफलक पोहोचवलाय ते तब्बल 25 या धावसंख्येवरती। संदेश पाटील चिंचवली गोहेचा ऑलराऊंडर, आकाश पाटील त्याच गावचा त्याचाच साथीदार पण आता एकमेकांच्या विरोधात। प्रीमियर लीग ज्या ज्या वेळेला असते त्या त्या वेळेला हे चित्र आपण बघतो की एकाच ग्रामीण संघातून खेळणारे दोन खेळाडू आता एकमेकांच्या विरोधात, दोनही कर्णधार आहेत, एका बाजूला संदेश पाटील आणि त्याचा साथीदार
दुसऱ्या बाजूला आकाश पाटील, पहिला चेंडू निर्धाव तर दुसऱ्या चेंडूवरती येतोय डीप मिड विकेटला षटकार. चेंडूच्या मेरिटनुसार खेळण्याचा प्रयत्न झाला होता. खरं तर आकाश पाटील या फलंदाजाकडून त्याला ठाऊक होतं चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय, पण गती फार कमी होती आणि त्या कारणास्तव संपर्क करणं कठीण झालं. चेंडू विसावला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या असेल ते 35. एकच धाव या ठिकाणी मिळेल. पहिल्या षटकात 25 आल्या होत्या. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती कोणतीच धाव आली नाही. तदनंतर आला षटकार, पुन्हा एकदा चेंडू आला निर्धाव आणि आता सिंगल प्राप्त केली जाते. 32 धावा आहेत त्या धाव फलकावरती. चांगली बॅटिंग, सलामीची जोडी, चांगला खेळ मैदानावरती साकारत असताना संदेशचा हा चेंडू बॅकफुटवरती आले होते. मयूर पाटील जागा बनवली, प्रयत्न होता बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडूला धाडण्याचा, पण इथे बाल बचावला गोलंदाज संदेश पाटील. पण त्याहीपेक्षा ज्याप्रमाणे चेंडू डिलिव्हर झाला ना ते बघता बचावले ते मयूर पाटील. अगदी यष्टांना खेटून हा चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. सन्माननीय संतोषजी शेलार सासगावचे आमचे अतिथी मान्यवर, त्यांचं शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांनाही विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या असेल धाव फलकावरती 16 धावांच्या सरासरीने 32. पहिल्या षटकात 25 आल्या होत्या, पण या षटकात एक षटकार जर वगळला तर फार चांगली कामगिरी राहिली संदेश पाटील या गोलंदाजाकडून. केवळ 7 धावा त्यानं खर्च केल्या आणि 2 षटकाच्या अंती पहिल्यांदा बॅटिंग करताना मराठा वॉरियर्स टीमच्या विरोधात वैष्णवी 11 चिंचवली गोहे संघ जाऊन पोहोचतोय बिनबाद 32 या धावसंख्येवरती. तर दुसऱ्या बाजूला राकेश पाटील यांचा सारसन संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोनही कॅप्टनला आम्ही विनंती करतो की आपण टॉस साठी यायचं, पण इथे काय घडलं? पंचांचा इशारा तो बाईटच्या साह्याने लॉंग स्टॉपच्या दिशेने येईल. हा चौकार आणि या चौकाराने धावसंख्या होतीये 36. साकारत असताना हो कमालीचा स्ट्रोक, क्रिकेटचं मादक सौंदर्य, पुस्तकी फटका आणि या ठिकाणी आपण बघतो उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे. ग्रेट स्ट्रोक आपण पाहिला आकाश पाटीलच्या बॅट मधून. डीप एक्स्ट्रा कव्हरला षटकार ठोकला, सरळ चेंडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला आणि त्यांनी अगदी बोलती बंद केली आहे. बरसतोय मैदानावरती चिंचवली गोहेचा हा ऑलराऊंडर आकाश पाटील. समोर समोर लॉप केलंय, लगातारचा दुसरा षटकार ठोकतोय या षटकात आकाश पाटील. आतमध्ये तो आक्रमण करतोय, बॅक टू बॅक 2 6 त्याच्या बॅट मधून येताना आपण पाहिलं आणि कमालीची फलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता ऑन साईड मध्ये, त्या चेंडूला दाढलं जात आहे. एक धाव जरूर मिळेल. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूने वाटचाल केली होती, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील तितक्या ताकदीचं पाहायला मिळालं. एकेरी धावेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 49 या धावसंख्या. अजिंक्य खरं तर धावा भरपूर झालेत आणि अशा वेळेला मराठा वॉरियर्स या टीमचा विचार केला ना तर विकेटची त्यांना नितांत गरज आहे. विकेटची नित्यांत गरज, परंतु यावेळेस चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर फलंदाज मयूर पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय हा विलोपनीय षटकार. सांगितलं की आपण नेहमी म्हणतो जिथे वारा तिथेच मारा, पण मयूर पाटीलला वातावरणाचा फरकच पडत नाहीये. दांडगा अनुभव आहे, मनगटी ताकद आहे, ताकदीचे फटके लगावतोय. अगोदर लगावला ऑन साईडला षटकार, आता ऑफ ड्राईव्हचा कमालीचा स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय चौकार आणि धावसंख्या होईल 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 59. हा नक्कीच 59 धावा या ठिकाणी धाव फलकावरती पाहायला मिळतात. मयूर पाटील म्हणजे एक अनुभवी खेळाडू आहे, त्याच्याकडे गुणवत्ता ठासून भरलेली आहे आणि तीच गुणवत्ता तोच क्लास तो या ठिकाणी सिद्ध करतो आणि त्याच्या बॅटमधून हा कव्हर ड्राईव्हचा चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. आणि क्रिकेटमधील या पुस्तकी फटक्याचा उपयोग त्याने वॅकंट एरिया बघितली, रिकाम्या जागेमध्ये हा फटका खेचला, ज्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये अशा दिशेने त्याने चेंडूची वाटचाल केली आणि चौकार त्या चेंडूवरती मिळाला. अजिंक्य मी तर म्हणेन संदेश पाटीलचा निर्णय कुठेतरी चुकतो. टॉस त्यांनी जिंकला होता. फलंदाजीसाठी नंदनवन समजणारं हे मैदान आहे आणि अशा मैदानावरती टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने आपण बघतो जो संघ टॉस जिंकतो ना तो धावांचा पाठलाग करण्यासाठी पसंती दर्शवितो. पण अशा वेळेला या मैदानाचा जर आढावा घेतला, परिसीमा जवळ आहे सीमारेषेची आणि अशा वेळेला जर तुम्ही टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग केली, जास्तीत जास्त धावा जमवल्या, जर तुम्ही 70+ धावसंख्या जमवली किंवा 60+ धावा झाल्या तर मैदान फलंदाजीसाठी जरी नंदनवन असलं तरी धावांचा पाठलाग करणं तितकंसं सोपं नसेल. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता संदेश पाटीलने घेतलेला हा निर्णय सध्या तरी त्याच्या अंगलट येतोय. हा नक्कीच आपण पाहतोय की जो निर्णय होता टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा, परंतु अंकित आपण फार चांगला उल्लेख केला या ठिकाणी. आपण पाहतोय की पहिल्या सत्रामध्ये कोणतंही दडपण नसतं फलंदाजांवरती, मनमुराद अगदी फलंदाजीचा आनंद लुटण्याचा प्रयत्न हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतात आणि तदनंतर आपण पाहतो थोडंसं दडपण आता द्वितीय सत्रामध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना पाहायला मिळेल. नक्कीच धावा जमवताना तुम्हाला विकेट्स राखून धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि कदाचित जर का 65+ धावा झाल्या तर जास्त दडपण असेल ते मराठा वॉरियर्स वरती. आकाश पाटीलसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज गणेश पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे, त्यांचं विशेष आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. अखूट टप्प्याचा चेंडू आउट साइड ऑफ स्टंप, लाईन खराब आहे. मेन अंपायर इशारा करतात की हा चेंडू जास्त बाहेर आहे, वाईड असल्याचा इशारा येतो. अतिरिक्त एक धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये ती 60 धावा आहेत त्या धाव फलकावरती. हा नक्कीच 60 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. चांगली फलंदाजी हे दोन्ही फलंदाज करतात, त्याच्या कारणाने आपण पाहिलं ना तर गोलंदाजावरती थोडंसं दडपण आहे आणि त्याचा विचार करता आता आकाश कशी कामगिरी करेल. समोरच्या दिशेनं लॉंगॉन सीमारेषा पलीकडे एनपी ढाब्याच्या दिशेने मारलेला हा लांब लचक षटकार. डीजे झालेत. बॉलची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करायची. धाव फलकावरती धावा आहेत त्या एकूणच 66. आणि या पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला ना तर पहिल्या सत्रामध्ये या दोन्ही खेळाडूंनी भरपूर वेळ दिला विकेटवरती. आता दोन्ही फलंदाज अगदी सेट झालेत मैदानावरती आणि त्यांचा चेंडू आहे ना अगदी आता फुटबॉल सारखा वाटतोय. चेंडू लिहिलेला ते सीमारेषा पलीकडे दाडतायत. दोन्ही खेळाडूंचा जम आता विकेटवरती बसलाय आणि दोन्ही खेळाडूंच्या बॅटमधून मोठा धावा येताना आपण पाहतोय. अजिंक्य खरं तर आपण बघतोय की दोनही फलंदाजांनी चांगला जम बसवलाय. चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय, त्याहीपेक्षा डेथ ओव्हर आहे आणि या डेथ ओव्हर मध्ये नेहमीच आक्रमण होताना आपण बघत असतो आणि अशा वेळेला बिनबाद ही जमेची बाब आहे. इथून पुढे आक्रमणच होणार यात शंका नाहीये. धावा वाचवायच्या असतील तर विकेट टेकिंग एखादा चेंडू तुम्हाला टाकावा लागेल. ऑफ ड्राईव्ह तंत्रशुद्ध फटका आकाश पाटील. मी फक्त षटकारच नाही तर गॅप मधले चौकार सुद्धा मारतो आणि हेच दाखवतोय चिंचवली गोहेचा हा ब्रँड आकाश पाटील.
गुणवत्ता ठासून भरलेले आहेत। या खेळाडूकडे क्रिकेटमधील क्लास आहे आणि या दोन्ही खेळाडू अगदी आकाश पाटील आपण चिंचोली टीमकडून कित्येक चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिले, डेकू टीमकडून मयूर पाटील या खेळाडूला कित्येक वेळा चांगला खेळ करताना पाहिला, परंतु या वेळेस चांगला फटका फलंदाजाच्या अगदी स्लॉट मध्ये बॉल होता, त्याला पाठवलंय आउट ऑफ दी प्लॉट, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे। 6 धाब्यांसाठी बिग हिट, षटकार। होताना आपण बघतोय मराठा वॉरियर्स टीम पुढे। अजून एक चांगला स्ट्रोक, काय करेल गोलंदाज। वातावरण जरी विपरीत असलं तरी असे चेंडू खराब नाहीयेत, पण फुटवर्कचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर, खराब चेंडू बनवत टोकले जातात। षटकार, चौकार आणि धावफलक तब्बल पोहोचलाय त्या 80 या धावसंख्या। नक्कीच 80 धावा धाव फलकावरती आहे। चौफेर फटकेबाजी हे फलंदाज करतायत, कारण की त्यांनी भरपूर वेळ दिला अंकित या विकेटवरती आणि दोन्ही खेळाडूंकडे एक्सपिरियन्स आहे आणि त्या एक्सपिरियन्सच्या जोरावरती तो अनुभवी पाठीशी घेत चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत। 14 चेंडू वैयक्तिक 47 धावांची इनिंग पेश करतोय। या स्पर्धेतील पहिला अर्धशतक आतिश देशमुखनं झळकावलं होतं। अजून एक येईल का आकाश पाटीलच्या बॅटमधून? धावा भरपूर झाल्यात बॅटिंग करणाऱ्या वैष्णवी 11 चिंचवली गोहे या टीम कडून। गोलंदाज तयार आहे। हा प्रकार ऑन साइडला खडे खडे स्ट्रोक लगावलाय आकाश पाटील। अर्धशतक साजरे करत असताना धावा संख्या वैयक्तिक त्याने जमवले। 15 चेंडू फेस करताना 53। मैदानावरती स्वतःला सिद्ध करतोय। अजून एक वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार। पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती तब्बल 90। येणारे 24 चेंडू 91 धावांची गरज असेल मराठा वॉरियर्स या टीमला। पहिल्या सत्रात जर 90 धावा येऊ शकतात तर दुसऱ्या सत्रात 91 धावा का होऊ शकत नाहीत हाही प्रश्न आहे, पण या प्रश्नांची उत्तरं जसं दुसरं सत्र सुरू होईल ना तशी दिली जातील। 24 चेंडू 91 धावसंख्येची गरज मराठा वॉरियर्स टीमला, पण या धावांचा पाठलाग होईल की या धावा रोखल्या जातील हे बघण्या अगोदर मी विनंती करतोय वेदांत 11 आणि श्री गावदेव प्रसन्न सारसन दोनही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे। उपस्थिती आपण मुख्य व्यासपीठावरती बघतो आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। मी प्रकाश जळगावकर यांना विनंती करतो की सन्माननीय बालू शेलार साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। मी शेलार साहेबांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं, आपला शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जाईल। सन्माननीय बालू शेलार यांचा शुभ सन्मान प्रकाशजी जळगावकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल। मायेची शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह भेट देऊन बालू शेलार साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो। अजिंक्य असं म्हटलं जातं, अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती, गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं। आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवरांचं स्वागत करणं ही आपली भारतीय संस्कृती आणि त्या भारतीय संस्कृतीचं जतन या मुख्य व्यासपीठावरती होत असताना ढेकू गावचे अतिथी मान्यवर राकेशजी जळगावकर या ठिकाणी आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत
या ठिकाणी करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. प्रत्येकाचा यथोचित असा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. अजिंक्य, आपण भरपूर वेळ मॅचमध्ये होतो, थोडंसं बाहेर जाऊयात. खरं तर धाकटी पंढरी या नावातच फार मोठी जादू आहे आणि नेहमीच या सासगाव परिसराला, या ताकई परिसराला धाकटी पंढरी याच नावानं ओळखलं जातं. आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय समोरच आपल्या टेकडीवरती अगदी पवित्र तीर्थक्षेत्र विठ्ठल रखुमाईचं मित्र म्हणून मंदिर आहे आणि मोठे भाविक भक्त मोठ्या संख्येने ज्या वेळेला जत्रा असते त्यावेळेला आपण बघतोय की त्यांची उपस्थिती चांगल्या संख्येने आपल्याला भाविक भक्त पाहायला मिळतात. आणि त्याहीपेक्षा हाकेच्या अंतरावरती असणारं अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र महडचं मित्र म्हणून देवस्थान आपण बघतो त्या ठिकाणी आपण आहे. आणि याच विभागात हे सजलेलं हे अगदी देखणं आणि दिमागदार असं क्रीडांगण. आणि या क्रीडांगणावरती काल संकष्ट चतुर्थी आणि त्याचा योगायोग साधत आयोजित करण्यात आलेली ही धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग. आणि या प्रीमियर लीग बद्दल आपण काय सांगाल? नक्कीच अंकित, अगदी मनाला भुरळ घालतील अशा या ट्रॉफीज आपण या ठिकाणी पाहतोय. प्रत्येक टीमच्या जर्सीज अगदी वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या. प्रत्येक खेळाडूचा खेळ प्रामुख्याने अगदी व्यावसायिक दर्जाचे जसे खेळाडू चांगला खेळ करतायत ना, तसा प्रत्येक खेळाडूचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. चारी बाजूने लावलेली ही पिवळी पताका, तदनंतर सुसज्ज असं हे मैदान, तदनंतर मनाला अगदी स्पर्श करणाऱ्या, मनाला अगदी भावूक करणाऱ्या ह्या ट्रॉफीज आपण या मैदानावरती पाहतोय. तदनंतर कॉमेंट्री बॉक्स असेल, डीजेची साऊंड क्लॅरिटी असेल, लाईव्हची चांगली क्लॅरिटी असेल, या सर्व गोष्टी अगदी मनाला भावूक करणाऱ्या आहेत. नक्कीच मनाला भावेल असं आयोजन या ठिकाणी आपण बघतो. या दरम्यान सन्माननीय मुकेशजी रुखवते साहेबांचं शुभागमन झालंय, त्यांचं आम्ही स्वागत या ठिकाणी करतोय. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. 24 मध्ये 91चा पाठलाग करायचा आहे. त्या ठिकाणी टॉस केला जाईल. विजय पडवळ आणि राकेश पाटील दोनही कॅप्टन असतील. टॉस करण्याची विनंती मी सन्माननीय मुकेशजी रुखवते साहेबांना करतो की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचंय. टॉस बॉक्स मध्ये वेळ कमी आहे. खरं तर मुकेशजी रुखवते साहेबांचा सन्मान सुद्धा त्या ठिकाणी केला जाईल. आणि टॉस विजय पडवल एका बाजूला, राकेश पाटील दोनही कॅप्टन आहेत. या दोन टीम दरम्यान टॉस होत असताना मॅच चांगली होईल यात शंका नाही आहे. आकाश पाटील, संदेश पाटीलनं बॅटचा मुखडा उघडलाय आणि चेंडूला भिरकावलंय ते सीमापार षटकारासाठी. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या होते धावफलकावरती 8 धावा आहे धावफलकावरती. एक चेंडू वाईड आला, एक सिंगल आली बॅट्समन बंटी पवारच्या माध्यमातून. आणि संदेश पाटीलनं पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. नक्कीच आता आक्रमणाशिवाय पर्याय नाही. जर आक्रमण केलं नाही तर या मॅच मध्ये तुमचा बचाव नाही. आणि इथून आक्रमणाला सुरुवात केली संदेश पाटील या फलंदाजाने. गोलंदाज तयार आहे आकाश. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोचेल ते एकूणच 9 या धावसंख्येवरती. अजिंक्य, खरं तर भरपूर वर्ष झाले, एक 4-5 वर्ष अगोदर आपण मागे गेलो तर आपणच एका कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतो. खाणे आंबिवली आणि मला वाटतं वरोसे असा सामना झाला होता. आणि त्या मॅच मध्ये 24 चेंडू जवळजवळ 87-88 धावा चेस करायच्या होत्या वरोसे टीमला. आणि आपण उल्लेख केला होता की जर का 85 धावा होऊ शकतात तर 86 का होऊ शकत नाहीत. आणि अशा वेळेला आपण बघतो की तो सामनाही रंगला होता. इथे आकाश पाटील जर स्वतःला सिद्ध करू शकतो तर खालापूरचा हा डेव्हिड वॉर्नर संदेश पाटील स्वतःला का सिद्ध करणार नाही हेच सांगत असताना गुडघे टेकत डेव्हिड वॉर्नर स्टाईलनं ठोकतोय अजून एक षटकार. की चुकीला माफी नसेल. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीच आहे अंकित. आणि हा खालापूरचा डेव्हिड वॉर्नर आक्रमण करायला सुरुवात करतोय. संदेश पाटीलमध्ये ते कला कौशल्य आहे. अगदी तालुका हा स्पर्धेमध्ये त्याला आपण खेळताना पाहिलं. RPL सारख्या मोठ्या स्टेजवरती मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण त्याला पाहिलंय. आणि त्याचाच विचार करता आता या 51 धावा देखील जास्त नसतील. या 91 धावा देखील जास्त नसतील जमवणं ते संदेश पाटील साठी. नक्कीच हा जर का जास्त वेळ मैदानावरती राहिला तर मॅच चांगली होईल यात शंका नाही आहे. आकाश पाटीलला सुद्धा ते चांगलं ठाऊक आहे. गोलंदाज तयार आहे. आकाशचा हा चेंडू यावेळेला गती कमी केली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकिंग नाहीये. काय घडले मैदानावरती? 1+4 नशिबाचा पंजा येईल.
मराठा वॉरियर्स टीमला आणि धावसंख्या पोहोचेल 20 या धावसंख्येवरती. नाही आणि जरतर शिव क्रिकेट नाही. गोलंदाज आकाश तयार आहे. ज्या आकाशनं आक्रमण केलं होतं ना त्याच आकाशवरती हल्ला बोल क्रिकेटचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचा चेंडू अगदी सुरळीतरित्या टाकला. हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होईल संपुष्टात. पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये धाबा खर्ची केल्या एकूणच 20 धाबा आहेत धाव फलकावरती. 91 धावांचा करायचा आहे पाठलाग. शेवटच्या आता 18 चेंडू जिंकण्यासाठी 71 धावांची गरज आहे. अठरा चेंडू आता 71 धावांची गरज. यानंतरची मॅच टॉस जिंकलाय मला वाटतं विजय पडवल. टॉस विजय पडवल यांनी जिंकलेला आहे. काय निर्णय तो आमच्यापर्यंत पोहोचवा आणि ही मॅच जशी संपेल ना लगेच त्यावरती आपल्याला अंमलबजावणी करायची आहे. मॅच चांगली होईल यात शंका नाहीये. प्रयत्न करावे लागतील शेवटपर्यंत. मैदान तर फलंदाजीला पोषक आहेच, त्याहीपेक्षा तुमचे प्रयत्न तुमचा संघर्ष तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जाईल. शेवटच्या 18 चेंडू 71 ची गरज. गोलंदाज सूरज चौधरी. सरळ बॅटना फटका कार्पेटला चिरत. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूची फेकी जलद गतीने होते. एक धाव या ठिकाणी मिळेल. आता शेवटचे अजिंक्य 17 चेंडू शिल्लक आणि 70 धावांची गरज आहे. नक्कीच शेवटचे निर्णय करता 17 चेंडू आणि 70 धावांचं समीकरण येऊन ठेपलंय. वैष्णवी 11 या टीमला या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर चांगल्या चेंडूची फेकी करणं गरजेचं असेल. परंतु त्या विपरीत आपण पाहिलं मराठा वॉरियर्स टीमला या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर चांगली बॅटिंग इथून पुढे करावी लागेल. गोलंदाज तयार. बंटी ऑन स्ट्राईक वरती हा चांगला फटका. लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे येतोय. हा दर्जेदार षटकार. संघर्ष अजिंक्य तुम्हाला करावाच लागेल कारण प्रयत्न फार महत्वाचे आहेत. हे प्रयत्नच तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जातील. फलंदाजीसाठी अगदी पोषक असं मैदान आहे. या एंडनं सहज मोठे फटके येतात. वातावरणाचा फायदा आहे आणि अशा वेळेला याच एंडनं जास्तीत जास्त मोठे षटक बनवण्याचा प्रयत्न आता या फलंदाजाला करावा लागेल. नक्कीच गोलंदाज देखील प्रयत्न करतोय की या मॅच मध्ये कमीत कमी धावसंख्येचं षटक टाकण्याचं. परंतु या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून चुकी पाहायला मिळाली. बॅकिंग त्या ठिकाणी चांगलं होतं. शॉट थर्डमॅनच्या दिशेनं आणि तिथे देखील चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं 10 पलक जाऊन पोहोचले. एकूणच 28 या धावसंख्येवरती. 28 धावा आहे धावफलकावरती. 91 धावांचा पाठलाग करायचा. अजून भरपूर अंतर बाकी आहे. मोठे फटके या ठिकाणी मारावे लागतील. वेदांत 11 टीमचे सर्व खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला यायचंय. संदेश पाटील स्ट्रेट हिट. फटका फसला. एलिव्हेशन प्राप्त करता आलं नाही आणि इथे क्षेत्ररक्षक होता चांगला झेल कॅरी केला जातो आणि महत्वाची विकेट प्राप्त करण्यात सफल ठरतायत ते सूरज चौधरी. की सीमारेषेच्या आत झेल टिपलाय की नाही. कर्जत टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून आता
कॅमेरामॅन त्या ठिकाणी चांगलं वर्क करत असताना आणि ते दाखवतील की फलंदाज झेलबाद आहेत की नाहीत. न्यू बॅट्समन रेडी राहायचं आहे. खरं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सांगतोय की नक्कीच हा झेल कॅरी तर केला आहे, त्याहीपेक्षा तो सांगतोय की आतमध्येच आहे, पण योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि अशा वेळेला आपण बघतोय की महत्त्वाची विकेट आहे. संदेश पाटील, नशिबाचे दरवाजे खुले होतील का? भरपूर प्रेक्षकांना अपेक्षा होती की मॅच चांगली व्हायची असेल तर संदेश पाटीलला खेळपट्टीवरती राहणं फार गरजेचं होतं. इथे हा फटका लगावला असं वाटलं होतं. चेंडू सीमापार जाईल. पाहुणे या ठिकाणाहून प्रस्थान करतायत. मी त्यांचंही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो की आपण आपला बहुमूल्य वेळ या धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगमध्ये दिलात, त्यासाठी मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. खरं तर हल्ली टेक्निक फार फास्ट झाले. आपण बघतोय की मी तर म्हणेन या युगात सध्याच्या घडीला आपण बघतोय की इंटरनेट त्यामुळे आपण बघतोय लाईव्हच्या माध्यमातून बरेच डिसिजन घेतले जात आहेत. पण कधी कधी आपण बघतो आपले महागुरू संतोष चौधरी सर सांगतात की तुम्हाला जितके जास्त पर्याय ना तितक्या तुम्हाला पलवाटासुद्धा असतात. आणि इथे आपण बघतो की पंच कोणतीच मी तर म्हणेन या ठिकाणी तसं पाहायला गेलं तर चूक न करू देता जो डिसिजन आहे तो थर्ड अंपायरकडे पोहोचवला, अर्थातच KTCकडे पोहोचवला आहे आणि योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तिसरे पंच जर नसतील तर आयोजन कमिटी, जर पंच भोजनासाठी असतील, कारण जो डिसिजन आहे तो मिळणार ज्यांनी, तो जर का लाईव्ह स्क्रीनवरती इथे दिसतोय तर नंतर तो फलंदाज सुद्धा बघणार आहे, प्रेक्षक सुद्धा बघतील लाईव्हच्या माध्यमातून, त्यामुळे डिसिजन जो योग्य असेल तोच मिळेल यात शंका नाही. अशा वेळेला लाईव्ह पासून काहीच लपू शकत नाहीत. पण कधी कधी असं होतं की कॅमेरा सुद्धा काही ठिकाणी पोहोचत नाहीत. मग अशा वेळेला काय तर ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन सुद्धा महत्त्वाचा असतो. आणि म्हणून मी सातत्यानं सांगतो की एखादा निर्णय ज्या वेळेला थर्ड अंपायरकडे जातो ना त्यावेळेला ऑनफिल्ड अंपायरने पहिला त्यांचा डिसिजन काय हे कळवणंही तितकंच गरजेचं असतं. आणि आपण अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघतो की ऑनफिल्ड अंपायर ज्यावेळेला रिव्ह्यू घेतला जातो LBWसाठी त्यावेळेला नॉट आऊट, मग त्यानंतर मग त्याची तपासणी होते आणि कधी कधी अंपायर्स कॉल गेला की फलंदाज नॉट आऊट ठरतो. याही गोष्टी बऱ्याच मॅटर करतात मी तर म्हणेन मैदानावरती. एक्क्याण्णव धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथे धावसंख्या झाली धावफलकावरती 28. मॅच रंगेल असं वाटत असताना संदेश पाटीलची महत्त्वपूर्ण विकेट आणि या विकेटसाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय. थर्ड अंपायर डिसिजन OUT, फलंदाज बाद. मोठा धक्का आणि मोठी सफलता प्राप्त करतोय चिंचवली गोहे जो वैष्णवी 11 या नावानं खेळ करतोय. संदेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. 1-28 अशी स्थिती आहे. 91 धावांचा करायचा आहे पाठलाग. आता गरज असेल ती 14 चेंडू 63 धावांची. सुरतचा हा चेंडू फुलटा सरळ बॅटनं क्षेत्ररक्षक पुढे आले होते पण अखेर सावरलं स्वतःला.
बॅलन्स संतुलित करत मयूर पाटीलनं अजून एक झेल टिपला आहे. बिनबाद 28 नंतर आता परिस्थिती बदलले, 2 बाद 28. धावसंख्येची गरज आहे, प्रत्येकाचं योगदान आहे. आदित्य ठोंबरे असेल, काल आपण पाहिलं प्रतीक देशमुख असतील, हर्षद अल्पतराव, मयूर पाटील, राज सावंत, दिशांत पाटील आणि आज दिशांत पाटील यांच्यानंतर आदित्य ठोंबरे यांचं गुणलेखन आपण या ठिकाणी बघतोय. इथे मात्र जोरदार अपील केली जाते. 2 षटकांचा खेळ संपला, पंच कोणतीच प्रतिक्रिया दर्शवित नाहीत, याचा अर्थ चेंडू जाईल निर्धाव. धावफलक स्थिरावेल, 2 षटकांचा खेळ संपला, 28 धावा आहेत धावफलकावरती. शेवटच्या आता 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 63 धावसंख्येची गरज. आपण लाईव्ह स्क्रीनवरती कॅमेरामॅन यांचं वर्क पाहू शकाल. आज खूप दिवसानंतर अजिंक्य बौड आणि मी स्वतः अंकित मालुसरे आमचा योगायोग येतोय की आम्हाला एकत्र समालोचन करण्याची संधी मिळते. ही संधी फार कमी मिळते. रसायनी विभागात सातत्यानं आम्ही एकत्रित, तुम्ही आम्हाला ऐकत असाल, पण इथे आम्ही बघतोय की कुठेही क्रिकेटची स्पर्धा असली आणि विशेषतः म्हणजे आम्ही स्वतःचं मनोगत आता व्यक्त करतोय की ज्या वेळेला आमच्या जोडीला अजिंक्य बौड सर असतात ना, त्यावेळेला कॉमेंट्रीसुद्धा खुलते आणि मजा येते. मग ती स्पर्धा कोणतीही असू दे. आणि याचं मी सगळं श्रेय आता धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग जे आयोजन कमिटी आहे ना, या कमिटीला देईन की तुम्ही आम्हाला एकत्र आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी दिली. विशेषतः अजिंक्य आपण त्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त केले पाहिजेत. हा, नक्कीच प्रत्येक आयोजनकर्त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त केले पाहिजेत, कारण की त्यांनी दिलेली संधी आहे ना कोणत्याही स्पर्धेमध्ये ती आपल्याला फार लाभदायक ठरते. यावेळी चांगला फटका फलंदाजाच्या अगदी स्लॉटमध्ये बॉल, त्याला पाठवलं पार्किंग प्लॉटमध्ये. 6 धाबींसाठी हा षटकार. चौकार आला झाले 38. डीजे ऑपरेटर सांगतायत की सामना जिंकून दाखव मला, आणि कदाचित जर का सामना जिंकवला फलंदाजानं तर त्याला सुद्धा पारितोषिके दिली जातील यात शंका नाहीये, कारण आव्हान भरपूर आहे. 91 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा. अद्यापही 10 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. चांगली मॅच होईल अशी अपेक्षा आपल्याला सुद्धा होती, पण आव्हान जास्त आहे या मॅच. नक्कीच अंकित, आपण कित्येक सामने पाहिलेत की 10 चेंडूमध्ये 50 धावा, 10 चेंडूमध्ये 44 धावा, 10 चेंडूमध्ये 40 धावा, 12 चेंडूमध्ये 45 धावा, 50 धावा, या धावसंख्येचा पाठलाग या क्रिकेटमध्ये अगदी सहजरित्या केला गेलाय. कित्येक आपण IPL मध्ये देखील असे कित्येक सामने पाहिलेत की कमी चेंडूमध्ये जास्त धावा असताना देखील ते सामने अगदी या क्रिकेटमध्ये अशक्य केलेत त्या खेळाडूने. आणि ती धमक त्या खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि ती धमक जर असली ना येणाऱ्या खेळाडूंकडे, तर या धावा अगदी सोप्या असतील, परंतु इथे विकेट महत्वाची प्राप्त केली. बंटी पॉवरला सोडावं लागतं हे मैदान. 9 चेंडू आता जिंकण्यासाठी 53 धावसंख्येची गरज आहे. अजिंक्य, आपण उल्लेख केला होता पहिल्या इनिंगमध्ये की टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय
कुठेतरी अंगलट आला, कारण आपण बघतो धावा होतात यात शंका नाही आणि धावाही जमवल्यात मराठा वॉरियर्स टीमनं, पण आव्हान जास्त आहे कारण विकेट्स राखून धावा जमवाव्या लागतात ज्या वेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करता त्यावेळेला. आणि जर का अशा वेळेला विकेट गमावल्या ना तर एक चेंडूही कमी होतो, विकेटही गमावली जाते आणि धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर वाढताना आपण बघतो आणि त्याचा परिणाम की धावांपर्यंत पोहोचणं अशक्य होतं. हा, नक्कीच तेच चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं की एकाच दोन फलंदाज, नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय, तदनंतर त्याच्याकडून एखादा चेंडू त्याला सेट होण्यासाठी मिस होतोय, एखादा चेंडू डॉट बॉल येतोय, एखाद दोन चेंडूवरती त्याला सेट होण्यासाठी सिंगल डबलला तो प्राधान्य देतोय आणि त्यानंतर ज्यावेळी धावन आणि चेंडूमध्ये अंतर कमी होतं ना त्यावेळी दडपण वाढतं आणि ज्यावेळी दडपण वाढतं त्यावेळी कित्येक वेळा आपण पाहिलं की पराजयाच्या छायेमध्ये तो संघ जाताना यावेळेस देखील शरीराचा भेद घेणारा चेंडू डावकुरातीचे फलंदाज अगदी विस्फोटक आणि घातक असतात, परंतु यावेळेस फलंदाज रोनित याला देखील शांत बसावं लागतंय जो ऑन स्ट्राईक वरती गोलंदाजी चांगल्या दर्जाची. दिशांत हा गोलंदाज तयार आहे, पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, ग्लब्स मधून चेंडू निसटला गेला परंतु कोणतीही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. दिशांत चांगली गोलंदाजी करतोय, पहिल्या दोन चेंडूवरती थोडीशी खराब कामगिरी पण त्यांनी त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. नक्कीच त्यानं स्वतःला ओळखलं की बराच वेळ तो आपल्या समोर होता कॉमेंट्री बॉक्समध्ये गुणलेखकाच्या माध्यमातून, पण इथे मात्र दोन मोठे फटके त्यानं जसे त्याला मार बसला ना तदनंतर त्यानं स्वतःला सावरलं आणि त्यांनी कदाचित आपले वाक्य आठवले असतील, आउटसाईड ऑफ स्टंप ही लाईन चांगली असते, फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवायचं, मला विकेटसाठी जायचं नाही आहे तर चेंडू फलंदाजापासून दूर ठेवायचा आणि त्यामध्ये नंतर तो सफल ठरला दिशांत पाटील. शेवटचे आता 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज असेल 53 धावांची. या मॅचमधील मर्यादा आता स्पष्ट होत असताना नक्कीच शेवटचे आता निर्णायकारक 6 चेंडू आणि 53 धावसंख्येची गरज आहे. या मॅचमध्ये जिंकणं अगदी अशक्य आहे कारण की आपण बऱ्याचशा मैदानावरती पाहिलं की 6 चेंडूमध्ये 40 धावा, 6 चेंडूमध्ये 42 धावसंख्येचा पाठलाग होताना, परंतु एकाच दोन चेंडू पूर्वी अगदी गोलंदाज देखील तसे असायचे, एकाच दोन चेंडू खराब टाकायचे, एकाच दोन चेंडूवरती त्यांचा नो चेंडू असायचा, वाईट चेंडूवरती चौकार मिळायची. अशा बऱ्याचशा मित्रांनो मॅचेस आपण पाहिल्यात. या सीझनमध्ये देखील उत्कर्षमध्ये जो चौकचा खेळाडू त्यांनी एका चेंडूमध्ये 10 धावा देखील जमवल्यात. म्हणजे क्रिकेट आणि चितीने भरलेला खेळ आहे, परंतु यावेळेस जे लीग मॅच आपण पाहतोय ना या लीगमध्ये मॅचमध्ये चुनिंदर खेळाडू असतात आणि या चुनिंदर खेळाडूंकडून चूक होणं थोडीशी कठीण आहे. चौकार मिळतोय, पहिल्या चेंडूवरती समीकरण बदलेल, शेवटचे 5 चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे ती 49 धावसंख्येची. 5 चेंडू 49 धावसंख्येची गरज. आव्हान तर खडतर आहे, पण आपण चिंचवली गोहेचे गणेश नाना पाटील यांचंही कौतुक केलं पाहिजे की या वयात सुद्धा ते क्रिकेटची आवड त्यांची कमी होत नाही आहेत, मैदानावरती त्याच जोशानं रखरखत होऊ नये. आणि अशा वेळेला आपण बघतो की त्यांचीच मित्रमंडळी या ठिकाणी त्यांचा अनुभव या ठिकाणी काम करतोय चिंचवली गोहे या टीमसाठी आणि विशेष त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत गणेश नाना यांना आपण की या परिसरातील भरपूर जे युवा वर्ग आहे तो बैलगाडा क्षेत्राकडे त्यांनी आपला मोर्चा बोलवला आहे, पण स्वतः त्यांच्या गावात मित्रमंडळी एक फेमस जोडी आहे, संदेश पाटील ची स्वतःची फेमस जोडी आहे. अगदी आपण बघतो की शाहीर ज्यानं अगदी कमी कालावधीमध्ये फार चांगलं नाव कमावलं आणि टिंगूचं नाव तर सुपरिचितच आहे. आणि अशा वेळेला आपण बघतोय असं असताना सुद्धा संदेश पाटीलने सुद्धा क्रिकेटला प्राधान्य दिलं, याचा अर्थ गणेश नानांचा अनुभव इथे या युवा वर्गाला कुठे भरकटू देत नाहीयेत. आणि म्हणून तर एक चांगली स्पर्धा धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग आपण सातत्यानं या ठिकाणी बघत असतो. नक्कीच अंकित खूप चांगला उल्लेख केला. षटकार येतोय, बराचसा कालावधी टळला गेला आणि त्यानंतर बराचसा उशिराने आलेला हा षटकार आणि या षटकातील 4 चेंडूचा खेळ इथून संपुष्टात येतोय. खूप चांगला विषय तुम्ही या ठिकाणी घेतला होता गणेश नाना पाटील यांचा. या अगोदर तुम्ही आम्हाला व्हिडिओ पाठवली होती, त्यावेळी देखील आम्ही पाहिली होती की गणेश नाना पाटील यांनी काय झेल टिपला होता सावरोलीच्या नाईट स्पर्धेमध्ये, अप्रतिम झेल. आणि या वयामध्ये अगदी स्वतःला त्यांनी संपूर्ण या मातीमध्ये झोकवून दिलं होतं सावरोलीच्या नाईट स्पर्धेमध्ये आणि अप्रतिम झेल टिपत खऱ्या अर्थानं जी नुकताच आता सावरोलीची नाईट स्पर्धा पार पडली त्या नाईट स्पर्धेमध्ये चिंचवली संघामधून खेळत असताना खूप चांगला झेल त्या ठिकाणी गणेश नाना पाटील यांनी टिपला होता. KKTC चे चॅनल आपण पाहिलं आणि त्यांनी फार चांगली ती व्हिडिओ अगदी व्हायरल केले आणि गणेश नाना यांचा अनुभव अगदी आपण बघतो स्वतःला झोकून देताना टिपलेला तो झेल. KTCचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे. इथे अजून एक फलंदाज बाद होईल, 1 चेंडू बाकी आहे. फक्त आपण चिंचवली गोहेचा उल्लेख केला, पण सारसन असेल, सासगाव असेल, ताकई असेल, ढेकू, टेंबेवाडी, त्याच्यानंतर
होनाड, आडोशी, आत्तरगाव या मी तर म्हणेन ज्या लीगमध्ये जे गावं समावेश आहे, जे खेळाडू आहेत, तब्बल 10 संघ, एका टीममध्ये 13 खेळाडू, 130 खेळाडूंचा समावेश, ज्यांनी सहभाग घेतलाय ना त्यांना मी एकच सांगेन की हा भारत देश असा आहे ज्यामध्ये आपला भारतीय खेळ जरी मी तर म्हणेन राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी आपण बघतोय की सगळ्यात जास्त प्राधान्य क्रिकेटला दिलं जातं. कारण आपण नेहमी सांगतो ना, इंग्रजांनी बनवलेला कोहिनूर हिरा जरी मी तर म्हणेन आपण बघतो की भारतामध्ये असला तरी इंग्रजांनी बनवलेला मी तर म्हणेन क्रिकेट जरी भारतामध्ये असला तरी भारताने बनवलेला कोहिनूर हिरा आपण बघतो इंग्रजांनी नेला होता, पण इंग्रजांनी बनवलेला क्रिकेटचा हिरा हा भारतात आहे, ज्याचं नाव सर सचिन रमेश तेंडुलकर. आणि आपण बघतोय त्यांना आदर्श मानत एक चांगलं क्रिकेट अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत खेळलं जातं. म्हणून क्रिकेटला सगळ्यात जास्त प्राधान्य, क्रिकेटला धर्म संबोधलं जातं आणि त्याच अनुषंगाने एक चांगली लीग आपण या ठिकाणी बघतोय. नक्कीच अंकित, आपण खूप चांगला उल्लेख केला. आपण देखील बऱ्याचशा स्पर्धेमध्ये पाहिलं, यानंतर मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल वेदांत 11 आणि त्यांच्या विरोधात श्री गावदेव प्रसन्न सारसन. तर त्या तत्पूर्वी टॉस जिंकलाय वेदांत 11 टीमनं. काय निर्णय आहे फिल्डिंग करण्याचा? लगेच मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपण दाखल व्हायचंय आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच दाखल करू. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट